तर संध्या मॅडम, आज आपण काय बनवणार आहोत? आज आपण बनवणार आहे भगर. भगर बनवणार आहे ना? उपवास आहे ना. ठीक आहे, आपण पहिले आता भगर बघूया. भगरसाठी काय काय वस्तू लागेल आपल्याला? हे काय आलू बरोबर, हिरवी मिरची, शेंगदाणे अजून काढले नाहीत ना. हे काय भगर. ठीक आहे, शेंगदाणे अजून काढायचे बाकी आहेत ना. आपण शेंगदाणे घेतले थोडेसे. आपण अख्खे शेंगदाणे टाकूया ना. किंवा कोणाला कांडून जर टाकायचे असते तर कांडून पण टाकू शकते, किंवा अख्खे टाकायचे तर अख्खे पण टाकू शकतात. तर आता आपण पहिले काय टाकूया कढईतने. बघा मिरच्या आमच्या घरी अशा तळणं असतात. मिरच्या टाकल्या डायरेक्ट धड फटाकडे फुटले मिरचीचे. तुझ्या अंगावर किती तेल उडलं ना, हातावर, अंगावर. अच्छा, वल्ले आहेत म्हणून उडलं ना तेल. आता पण तेल उडणं चालू आहे. पण डबलच्या वेळेनं मिरच्या जर समजा तुम्ही तळाल्या तर असं काम नका करू. पहिले काहीतरी मिरच्या तेलात टाकायच्या आणि नंतर मग झाकून ठेवायचं. म्हणजे याच्यामुळे कसं तेल आपल्या अंगावरती उडणार नाही. आता सगळ्यात पहिले आपण तेलामध्ये काय टाकूया? जिरं ना. ठीक आहे, सगळ्यात पहिले जिरं टाकलं. शेंगदाणे टाकायचे. झाकण ठेवून जरा यायला होऊ देऊया. एखादं दुडू उठणार नाही. कढीपत्ता ते पण लपून चोरून, ते पण दुडू उडते. तर जरा 2-5 मिनटं याला होऊ देऊया. झाले असतील ना. ठीक आहे, मग आता नेक्स्ट काय टाकायचं आहे? आलू कापलेले, उकडलेले नाही, कापलेले, बारीक बारीक कापलेले आलू. कमी गॅसमध्ये ना. आता याला झाकून ठेवणार 2-5 मिनिटासाठी कमी गॅसवरती ना. ओके, तर भगरला पहिले धुवून घेऊया व्यवस्थित पाण्याने. 5-10 मिनिटं भिजू घातलेली भगर. आता हिला त्याच्या पहिले भिजू घातलेली का? याचे भिजून घातल्यानंतर मग परत 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं. जे घाण वगैरे जे असतील त्याचे मॉइश्चर वगैरे सगळे खतम होऊन जातील. ते किती घाण पाणी येते बघा ना. खूप घाण पाणी आहे. बघितलं पाणी खूप घाण पाणी आहे. तर परत याला धुवून घेऊया ना. आता ही भगर आपली झाली धुवून. तर आता आलू पण झालेत, तर याच्यामध्ये भगर टाकून घेऊया. पहिले पूर्ण व्यवस्थित भगर टाकून घेऊया याच्यामध्ये. आपली भगर अशी दिसेल आपल्याला. आता याला कमी गॅसवर पाणी टाकून. अच्छा, पाणी पण टाकावं लागते का याच्यामध्ये? हां. पाणी किती टाकूया तरी? अर्धा गिलास. जेवढी आपल्याला जेवढी भगर आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं. समजा आपण अर्धा गिलास पाणी टाकलेलं आहे. अर्धा 1 ग्लास. आता याच्यात राहिलं काय टाकायचं सांगा बरं. वळखावर काय राहिलं टाकायचं? मीठ राहिलं. मला वाटलं मीठ टाकलंच का आपण. सांबार चालतं का याच्यामध्ये? नको, सांबार नाही चालत का? घराण्यात मला आणि
आणि मीठ कुठलं टाकायचं? आपलं उपवासाचं मीठ आहे स्पेशल. तर आपलं हे वेगळं आहे उपवासाचं मीठ. याच्यात फेकून मारतो जरा. हां, मिरचीवरती पण थोडंसं मारणं गरजेचं आहे. त्याला नंतर असं मिसळ मासळ केलं त्यालाही भारी होतील मग आपल्या. तोपर्यंत आता याला मस्त होऊ देऊया कमी गॅसवरती ना. ठीक आहे. आता झाल्यानंतर बघू 10 मिनिटांनंतर. बरोबर. आता आपण हे झाकण उघडून बघूया. 5-10 मिनिटं झाले. होय 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 गरम गजबची झाली आता. सगळी झाली. बंद करा गॅस. झालंय ना. हां झाली 10 मिनिटांनी. हे बघा भगर अशी भगर मोकळी होत नसते ना, अशीच होत असते ना. पाणी जास्त पाहिजे. मोकळी काय करता ना याने कसं खायला आपण हे होते मोकळी. आता थोड्या वेळाने मोकळी होऊन जाईल. अरे थंडी झाली की ना. थंडी झाली की. हां 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 हां. ओ गॅस नाही बंद करता. खरं बंद आता. तर मित्रांनो चला आता आपण बघूया प्लेटमध्ये काढून. आपली भगर तर झालेली आहे. आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा आहे काय आहे ते. आणि चॅनलला जर सबस्क्राईब करजा. तर भेटूया आपण प्लेटमध्ये काढल्यानंतर. तर चला बघूया आता. तर मित्रांनो आपली रेसिपी या हिशोबाने झालेली आहे. तर चला भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करजा, शेअर करजा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की रेसिपी कशी झाली कशी नाही. आणि झटपट याच्यामध्ये उपवासासाठी अशी रेसिपी तुम्ही बनवून घेऊ शकता. तर चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.